पण रोज रोज येण्यापेक्षा ज्या दिवशी आवश्यक आहे, ज्या वेळेस आवश्यक आहे त्या दिवशी आले. आणि उद्धवजी ठाकरे साहेब अधिवेशनात एका आठवड्याला एक दिवस जरी आले तरी मला असं वाटतं अख्खा अधिवेशन ते कव्हर करतात. त्यामुळे उपस्थितीपेक्षा ज्यावेळेस आले त्याच्यातून इफेक्ट काय साधला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि तो उद्धवजींनी वारंवार साधलेला. याला लागून दुसरा प्रश्न आहे, भावना गवळी आणि राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर 3 अधिवेशनात जे आहे ते अनुपस्थित होते. तर त्यांना भावना गवळींना तर खरं तर लोकसभेची सवय आहे, त्यामुळे त्यांना विधान परिषद एक छोटं सभागृह वाटत असावं. काल जे आहे ते जरांगे पाटलांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यावर मुख्यमंत्री असं म्हणतात की मराठा समाजाच्या कोणत्याही योजना बंद केल्या नाहीत, कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. मला असं वाटतं मुख्यमंत्री जरी बोलले तरी आपल्याला सगळीकडे माहीत आहे प्रमाणपत्र त्याची SOPच अजून तयार झालेली नाही. हैदराबाद गॅझेटचा जो निर्णय झाला मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्याची SOPच अजून तयार झाली नाही. त्या SOP नुसार अजून प्रमाणपत्र पूर्णपणे मिळत नाही. मला वाटतं ती SOP एकदा त्याच्यासाठी सरकारने समिती नेमली, त्या समितीचंच काय झालं हा माझा प्रश्न आहे. समिती अहवाल देणार, तो अहवाल मंत्रिमंडळासमोर जाणार, मंत्रिमंडळ मान्य करणार, मग ती SOP होणार, अशी ती प्रोसेस आहे. पण अजून ते झालेलं नाही हे सत्य आहे. त्यामुळे जरांगे पाटील म्हणतात ते काय असत्य कसं म्हणणार तेही सत्यच आहे. दादाच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते. आमदारांचा एक गट सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना समर्थन करतो, दुसरा गट जे आहे ते पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहे. मला असं वाटतं पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा वहिनी आहेत, त्यामुळं सगळे लोक त्यांच्या सोबतच राहतील. बाकी तटकरें वगैरेवर जाण्याचा काही प्रश्नच येणार नाही. मला तरी जे वाटतं ते सांगतो. दुसरं असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल वाचवा असा संदेश दिला. त्यानंतर EV कार खरेदी करण्याचा निर्णय मनपाने केला होता. त्यांना MIM आता विरोध करते, सायकलवरून ते येणार आहे, त्यांना आंदोलन करणार आहे मनपा. हे पहा, ही गाडी मग आता महापालिका 2-2 गाड्या एका जणाला देणार का? आधीच्या गाड्या आहेच आहे. तुम्ही पेट्रोल खर्चावर कपात करा ना, नवी गाड्या कशाला घेताय? तुम्ही पेट्रोल खर्च जो आहे, इंधन खर्च जो आहे त्याच्यावर कपात करा अशी माझी सूचना राहील आयुक्तांना. मी बोलेल नवीन गाड्या घेऊन आणखी खर्च वाचवण्याचं सांगितलेलं आहे मोदींनी. सगळ्याच EV गाड्या घ्या नाही म्हटलेलं आहे. तुम्ही इंधन बचत करा. मला असं वाटतं मोठ्या पद्धतीनं बचत गाड्या घेण्याच्या पद्धतीवर मला असं वाटतं योग्य पद्धत नाही. एक सर ये आंदोलन तर हिंदी में बोलते. पुन्हा एक राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेल यांनी जे आहे ते पार्थ पवार यांची तक्रार शरद पवार यांच्याकडे केली. हे पाहता तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार साहेब यांचा स्वतंत्र पक्ष आहे, प्रफुल्ल पटेल यांचा पक्ष स्वतंत्र आहे, पार्थ पवारांचा प्रफुल्ल पटेलाचा एक पक्ष आहे. त्यामुळे आता तुम्ही पत्रकार सांगतात प्रफुल्ल पटेल शरद पवारांकडे पार्टची कशाला तक्रार करतील? त्यांचा पक्ष वेगळा, यांचा पक्ष वेगळा. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.